Hello dear students, welcome again. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स अभ्यासले. आज आपण टाइप्स ऑफ नॉवेल अभ्यासणार आहोत. नाउ ओपन युअर टेक्स्ट बुक, लुक ॲट द पेज नंबर 176, पेज नंबर 176 बघा. त्याच्यावर आपल्याला टाइप्स ऑफ नॉवेल्स जवळजवळ एकूण 11 टाइप्स ऑफ नॉवेल्स किंवा प्रकार आपल्याला दिलेले आहेत, ते अभ्यासायचे आहेत. फर्स्ट, रिअलिस्टिक नॉवेल. द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. फिक्शन म्हणजे काय? ही कल्पनारम्य लिखाण. द रिअलिस्टिक नॉवेल, रिअलिस्टिक म्हणजे काय की वास्तववादी किंवा वास्तवावर आधारित. तर रिअलिस्टिक नॉवेल कशाला म्हणणार? द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम, की ते पण एक कल्पनारम्य लिखाण असतं, परंतु त्याला एक वास्तववादाचा त्या ठिकाणी एक इफेक्ट त्याच्यावर असतो, रिअलिझम. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय? समाजात वागण्याची पद्धत. तर काही वेळा त्याला नॉवेल ऑफ मॅनर असं देखील संबोधलं जातं. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. Motives म्हणजे काय? हेतू. It can be characterized by its complex characters. तर काही कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्सने त्या ठिकाणी ते छायाचित्रित केलेले असते विथ मिक्स्ड मोटिव्स, आणि त्याचे जे काही हेतू असतात ते देखील मिक्स्ड असतात. दॅट आर रूटेड इन दी सोशल क्लास. रूटेड म्हणजे काय? रुजलेले. तर समाजामध्ये रुजलेले काही कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स जे काही आहेत ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिसून येतात. द कॅरेक्टर्स इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. इंटरॅक्ट म्हणजे काय? एकमेकांशी बोलणे किंवा परस्पर संवाद. तर हे जे काही कॅरेक्टर्स आहेत रिअलिस्टिक नॉवेलचे किंवा पात्र, दे इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स, की ते दुसऱ्या कॅरेक्टरशी परस्पर संवाद त्या ठिकाणी साधतात. अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स. प्लॉजिबल म्हणजे वाजवी, अंडरगो म्हणजे काय? अनुभवणे. तर अजून काही वाजवी अनुभव त्या ठिकाणी ते अनुभवतात. अँड एव्हरीडे एक्सपिरियन्सेस, आणि रोजच्या अनुभवावरून त्या ठिकाणी ते इतर कॅरेक्टरशी परस्पर संवाद अनुभवत असतात. त्या परस्पर संवाद ते साधत असतात. Next type of novel is picaresque novel. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rogue. पिकारेक्स हा जो काही शब्द आहे तो स्पॅनिश शब्द पिकारो वरून तो घेण्यात आलेला आहे, आणि त्याचा अर्थ होतो रोग. रोग मीन्स डिसऑनेस्ट ऑर अनप्रिन्सिपल्ड मॅन, की एखादा असभ्य किंवा अनप्रिन्सिपल्ड मॅन, की असभ्य व्यक्ती. अ पिकारेस्क नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. पिकारेस्क नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट. तर त्या पात्राचा त्या ठिकाणी ॲडव्हेंचर, साहस त्या ठिकाणी या पिकारेस्क नॉवेलमध्ये वर्णन केलेलं असतं, नॅरेट केलेले असते. हू इज ॲन एक्सेंट्रिक ऑर डिसरेप्युटेबल पर्सन. हू इज ॲन एक्सेंट्रिकचा अर्थ होतो विलक्षण, ऑर डिसरेप्युटेबल पर्सन किंवा असभ्य व्यक्ती. इन ॲन एपिसोडिक फॉर्म. एपिसोडिक फॉर्ममध्ये अशा प्रकारे तो दिलेला असतो, म्हणजेच प्रासंगिक. थर्ड टाईप ऑफ नॉवेल इज हिस्टोरिकल नॉवेल. तिसरा प्रकार आहे नॉवेलचा हिस्टोरिकल नॉवेल. A historical novel is a novel set in a period earlier than that of the writing. तर हिस्टोरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर म्हणजे पूर्वीचं किंवा भूतकाळातलं किंवा ते खूप आधीचं त्या ठिकाणीचं नॅरेशन त्यामध्ये आलेलं असतं. पुढचा प्रकार आहे एपिस्टोलरी नॉवेल. एपिस्टोलरी म्हणजे काय? पत्रव्यवहार किंवा पत्रांचा. द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला, विच मीन्स अ लेटर. एपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द एपिस्टोलापासून घेण्यात आलेला आहे किंवा पुढे आलेला आहे. त्याचा अर्थ होतो विच मीन्स लेटर, त्याचा अर्थ होतो पत्र.
The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. The epistolary novel is that in which the writer presents the narrative थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स, म्हणजेच काय पत्रे किंवा पत्रव्यवहार. तर काही एकमेकांना लिहिलेली पत्र वगैरे यांचा एक संग्रह किंवा त्या नॉवेलमध्ये दिलेला असतो किंवा अशा प्रकारे ते नॅरेट केलेलं असतं. ऑर अदर डॉक्युमेंट्स किंवा डॉक्युमेंट्स दस्तऐवज ज्याला आपण म्हणतो किंवा डॉक्युमेंट्स वगैरे त्या नॉवेलमध्ये त्या ठिकाणी टाकलेले असतात किंवा त्यांचा जो काही सेट असतो त्याला एपिस्टोलरी नॉवेल असं म्हणतात. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉवेल, डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस ऑफ एपिस्टोलरी नॉवेल, लेटर्स किंवा पत्रव्यवहार जो काही आहे या नॉवेलमध्ये तो कॉमन असला तरी डायरी एंट्रीज म्हणजे डायरीच्या जे काही नोंदी आहेत त्या तो देखील एक पॉप्युलर फॉर्म या टाईपमध्ये आहे. नेक्स्ट इज गोथिक नॉवेल. पुढचा प्रकार आहे गोथिक नॉवेल, म्हणजेच गोथ लोकांसंबंधीचा असं त्याचा अर्थ थोडक्यात. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, supernatural, doom, death or decay or haunted buildings are called the Gothic novels. The novels that include म्हणजे ज्या नॉवेलमध्ये या खालील गोष्टींचा समावेश होतो त्याला गोथिक नॉवेल्स असं म्हटलं जातात. मग त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? टेरर म्हणजेच कधी दहशत किंवा खूप मोठी भीती, मिस्ट्री रहस्य किंवा गूढ, हॉरर जे अत्यंत भयानक अशी गोष्ट त्याला हॉरर असं म्हटलं जातं. नंतर थ्रिलर रोमांचक, सुपरनॅचरल अद्भुत, डूम दुर्दैव, डेथ मृत्यू, और डिके ऱ्हास किंवा शेवट, और हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे झपाटलेल्या इमारती. या सगळ्या गोष्टींचा समावेश ज्या नॉवेलमध्ये होतं त्याला गोथिक नॉवेल असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजेच काय? आत्मचरित्रात्मक कादंबरी. दिस नॉवेल इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. तर लेखकाच्या जीवनावर त्या ठिकाणी ही नॉवेल आधारित असते. हावेवर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. कधीकधी ऑथर म्हणजेच लेखक त्या ठिकाणी नाव स्थळ किंवा नावं वगैरे कॅरेक्टरचे जे काही आहे तो बदलत असतो. और इवन मे चेंज और अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. कधी त्याच्या आयुष्यातील जे काही डिटेल्स आहेत किंवा तपशील जो काही आहे तो त्याच्यामध्ये देखील बदल करू शकतो किंवा तो देणं किंवा त्या ऑटोबायोग्राफीमध्ये टाकणं तो अवॉइड करू शकतो. It may or may not be in the first person narration. Now the next type of novel is allegorical novel. Allegorical म्हणजे काय? रूपकात्मक. An allegory is a story that bears more than one level of meaning. An allegory is a story that bears more than one level of meaning. की ॲलेगोरी म्हणजेच ज्याला आपण दृष्टांत कथा देखील म्हणतो. तर याच्यामध्ये अर्थाचे एकापेक्षा जास्त लेवल असतात की म्हणजेच त्या गोष्टीतून अनेक अर्थ निघत असतात. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम दी सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. तर या नॉवेलमधून निघणारा वरवरचा जो काही अर्थ आहे तो वेगळा असतो आणि त्याचे सिम्बॉलिक मिनिंग जे काही आहे किंवा अर्थ आहे तो त्याचा प्रतिकात्मक अर्थ हा वेगळा निघत असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलेगोरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टोरिकल और फिलॉसॉफिकल. मग त्याच्यातून निघणारं जे काही सिम्बॉलिक मिनिंग किंवा प्रतिकात्मक अर्थ आहे मग तो काही वेळा पॉलिटिकल राजकीय असू शकतो, रिलिजियस धार्मिक असू शकतो, हिस्टोरिकल ऐतिहासिक असू शकतो किंवा फिलॉसॉफिकल किंवा तात्विक असू शकतो. नेक्स्ट युटोपियन और डायस्टोपियन नॉवेल. युटोपियन म्हणजे काय? आदर्शवादी आणि डायस्टोपियन मीन्स ऑपोजिट ऑफ युटोपियन म्हणजेच आदर्शवादीच्या विरुद्ध. युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी possessing the ideal qualities. युटोपिया इज ॲन इमॅजिनरी कम्युनिटी म्हणजेच एक काल्पनिक आदर्श समाज किंवा कम्युनिटी
पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. तर युटोपिया कशाला म्हणतात? काल्पनिक आदर्श समाज किंवा राज्य. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय? सिद्धांतात्मक. म्हणजे आणि सायन्स फिक्शन विज्ञानवादी. जे काही विज्ञानवादी फिक्शन किंवा नॉवेल्स आहेत, कादंबरी आहेत किंवा सिद्धांतात्मक फिक्शन आहेत, त्याच्यामध्ये हा एक कॉमन लिटररी थीम आहे. द नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज सायकोलॉजिकल नॉवेल, म्हणजेच मानसशास्त्रीय. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. Psychological novel is the work of fiction that treats the internal life of protagonist. That treats the internal life of protagonist. म्हणजे त्या नॉवेलचं जे काही मुख्य पात्र आहे किंवा प्रोटॅगोनिस्ट आहे किंवा जो नायक आहे त्याचे इंटरनल लाईफ जे काही आहे किंवा त्याचं जे काही अंतर्मन आहे किंवा सायकोलॉजी आहे किंवा त्याची मानसिकता आहे त्याच्याशी ते ट्रीट करतं किंवा त्याचं वास्तव दर्शन त्या ठिकाणी दिलेलं असतं. इवन दी अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स. त्याचबरोबर बहिर्गत फॅक्टर्स पण असतात. पुढचा प्रकार आहे नॉवेलचा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी काही फ्रेज आहे ते विल्यम जेम्स यांनी त्यांच्या त्या ट्रेटाईजमध्ये किंवा त्यांच्या प्रबंधामध्ये मांडली. कोणत्या? प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी 1890मध्ये. इट मीन्स द फ्लो ऑफ दी थॉट्स. त्याचा अर्थ होतो द फ्लो ऑफ दी थॉट्स म्हणजे विचार प्रवाह. इन्सिडंट्स इन दी प्लॉट आर इन दी सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. इन्सिडंट्स इन दी प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. म्हणजे जसे विचार येत असतात त्याप्रमाणे त्यांचा सिक्वेन्स त्या ठिकाणी त्या नॉवेलमध्ये किंवा त्या कथानकामध्ये आलेला असतो. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज द इंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि लेखक त्या कॅरेक्टरच्या मनामध्ये जसे ते विचार किंवा थॉट्स इंटर करतात त्याप्रमाणे तो नॅरेट करतो किंवा कथन करत असतो. आता पुढचा प्रकार आहे Bildungsroman novel. The German word Bildungsroman indicates growth. हा जो काही जर्मन शब्द आहे Bildungsroman तो ग्रोथ म्हणजेच वाढ दर्शवतो. द फिक्शनल बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी म्हणजेच काल्पनिक जीवनचरित्र. फिक्शनल काल्पनिक, बायोग्राफी जीवनचरित्र. तर काल्पनिक जीवनचरित्र किंवा ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड. तर ते कशाशी कन्सर्न असतात? प्रोटॅगोनिस्ट माइंड त्या पात्राच्या मनाशी, स्पिरिट त्याचा आत्मा, अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू ॲडल्टहूड. आणि ते कॅरेक्टर्स स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू ॲडल्टहूड. तर त्यांच्या बालपणापासून तर ॲडल्टहूड म्हणजेच वार्धक्य किंवा प्रौढत्वापर्यंतचं त्या ठिकाणी त्यांची जी काही ग्रोथ आहे ती दाखवलेली असते. इथपर्यंत आपण नॉवेलचे 11 प्रकार बघितले. आता पुढे बघूया. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. masses म्हणजे जनता. तर इन दी फर्स्ट हाफ ऑफ द 20th century 20व्या शतकाच्या पहिल्या हाफ म्हणजे पहिल्या 50 वर्षामध्ये अ कल्ट ऑफ पल्प मॅगझिन्स बिकेम पॉप्युलर. पल्प मॅगझिन्स जे काही आहेत ते पॉप्युलर झालेले होते. इन विच फॅन्टॅस्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस. तर जनतेचं जे काही जनरल एंटरटेनमेंट किंवा मनोरंजन व्हावं यासाठी त्याच्यामध्ये काही काल्पनिक कथा या ठिकाणी प्रिंट केलेल्या होत्या. ऑन दी चीप पल्प पेपर. तर स्वस्त अशा त्या ठिकाणी त्या पल्प पेपरवर त्या प्रिंट करण्यात आल्या होत्या. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल्स अँड सायन्स फिक्शन. डिटेक्टिव्ह नॉवेल्स म्हणजेच काय? पोलीस किंवा गुप्तहेर. तर गुप्तहेर कादंबरी किंवा विज्ञानवादी कादंबरी फिक्शन यांच्यासाठी पल्प फिक्शन एरा किंवा हा जो काही कालखंड होता त्याने
त्यांच्यासाठी एक बिल्डिंग ग्राउंड म्हणजेच त्याला सुरुवात केली. कशाला? डिटेक्टिव्ह नॉवेल्स आणि सायन्स फिक्शन यांना, किंवा त्यांचा पाया बांधून दिला. नेक्स्ट पॅरेग्राफ. Science fiction is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes, and extraterrestrial life. Science fiction is a genre of speculative fiction. सायन्स फिक्शन हा स्पेक्युलेटिव्ह फिक्शन म्हणजे सिद्धांतात्मक फिक्शनचा एक प्रकार आहे. विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट्स म्हणजेच काल्पनिक कन्सेप्ट सोबत. सच ॲज मग त्याच्यामध्ये फ्युचरिटिक सेटिंग, फ्युचरिटिक सायन्स म्हणजे भविष्यातील जी काही सेटिंग असेल किंवा विज्ञान आहे किंवा टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान, स्पेस ट्रॅव्हल अंतराळ प्रवास, टाईम ट्रॅव्हल, पॅरलल युनिवर्सेस समांतर युनिवर्स, अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ आणि अलौकिक जीवन. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स म्हणजे काय? शोध घेणे. द पोटेन्शियल कन्सिक्वेन्सेस, पोटेन्शियल संभाव्य, कन्सिक्वेन्सेस परिणाम, तर ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. सायन्स फिक्शनमध्ये त्या ठिकाणी जे काही शोध असेल किंवा संभाव्य परिणाम आहेत याचे सायंटिफिक आणि अदर इनोव्हेशन्स किंवा नवीन शोध किंवा कल्पना आहेत ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली in 1823 is considered the first novel based on science and technology. फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली. मेरी शेली यांचं 1823मध्ये लिहिलेलं फ्रँकेनस्टाईन हे जे काही नॉवेल आहे ते सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित पहिलं नॉवेल म्हणून ओळखलं जातं. द जेनर फ्लरिश्ड इन दी सेकंड हाफ ऑफ दी 19th century. फ्लरिश म्हणजे वाढणे किंवा उत्कर्ष होणे किंवा उत्कर्ष झाला कशाचा? या टाईपचा. द जेनर फ्लरिश्ड इन दी सेकंड हाफ ऑफ दी 19th century. 19व्या शतकाच्या दुसऱ्या सेकंड हाफमध्ये किंवा नंतरच्या 50 वर्षांमध्ये त्याचा उत्कर्ष झाला किंवा त्याच्यामध्ये वाढ झाली. डिटेक्टिव्ह फिक्शन इज a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. Detective fiction आता काय आहे? is a subgenre of crime fiction. सबजेनर म्हणजे काय? उपप्रकार कशाचा? क्राईम फिक्शन म्हणजे गुन्हेगारी, अँड मिस्ट्री गूढ, तर गुन्हेगारीबद्दलचे जे काही कादंबरी किंवा फिक्शन आहेत किंवा मिस्ट्री आहे, मिस्ट्री फिक्शन आहेत यांचा तो एक उपप्रकार आहे. इनव्हिच की ज्याच्यामध्ये ॲन इन्व्हेस्टिगेटर म्हणजे चौकशी करणारा किंवा तपासणी इन्व्हेस्टिगेटर जो काय आहे तो, ॲन इन्व्हेस्टिगेटर ऑर अ डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल ऑर ॲमेटर. प्रोफेशनल मग तो इन्व्हेस्टिगेटर एकतर प्रोफेशनल असेल, व्यवसायी असेल किंवा ॲमेटर म्हणजेच काय हौस म्हणून काम करणारं किंवा हौशी असेल. इन्व्हेस्टिगेट्स अ क्राईम ऑफन अ मर्डर, तर तो शोध लावत असतो कशांचा? गुन्हेगारांचा किंवा गुन्ह्यांचा. ऑफन अ मर्डर त्याचप्रमाणे मर्डर किंवा खून वगैरे यांचा शोध तो लावत असतो. आता इथे आपला हा भाग संपलेला आहे. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल आपण अभ्यासलेले आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्रेन स्टॉर्मिंग हिस्ट्री ऑफ नॉवेलवर आधारित जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते अभ्यासणार आहोत.